या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। 1500 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी बसप्पा शिवाजी साखरे यांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे। या संदर्भात अधिक माहिती अशी, वाहतूक पोलीस हवालदार बसप्पा साखरे यांनी एका गाडीवर कारवाई दरम्यान बुलेटचा सायलेन्सर हा कंपनीचा नसून त्या बुलेटवर यापूर्वीचा रक्कम 3000 रुपये दंड पेंडिंग असल्याचे सांगून तक्रारदाराची बुलेट ताब्यात घेऊन ती स्वतः चालवत झेलरोड पोलीस स्टेशन येथील ट्रॅफिक डम्पिंग यार्ड येथे आणून लावली होती। यावेळी बुलेटवरील पूर्वीचा दंड माफ करतो व सायलेन्सर बाबत देखील कोणतीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पोलीस हवालदार बसप्पा साखरे यांनी 2000 रुपयांची मागणी केली होती। तक्रारदाराने या संदर्भात पावती मिळेल का अशी विचारणा केली असता आरोपीने पावती वगैरे काही नसल्याचे सांगितले। त्यानंतर त्यांच्या तडजोडीअंती 1500 रुपये स्वीकारण्याचे आरोपीने कबूल केले। या दरम्यान तक्रारदाराने अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली होती। त्यावरून अँटी करप्शन विभागाने साखरे याला 1500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते। यानंतर झेलरोड पोलीस ठाण्यात बसप्पा साखरे याच्यावर गुन्हा दाखल होऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आले। यावेळी आरोपी पोलीस हवालदार बसप्पा साखरे यांच्या वतीने अॅडव्होकेट निलेश जोशी यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। सदर जामिनाच्या वेळी अॅडव्होकेट निलेश जोशी यांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश RG कटारिया यांनी आरोपी बसप्पा साखरे याची 50,000 रुपयाच्या जामिनावर मुक्तता केली आहे। यात आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट निलेश जोशी, अॅडव्होकेट यशश्री जोशी, अॅडव्होकेट राणी गाजूल, अॅडव्होकेट ओंकार परदेशी आदींनी काम पाहिले। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप,